नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गृहिणींचं बजेट कसं असलं पाहिजे याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छिते किंवा तुमचं महिन्याचं बजेट जे असतं ना तर ते काटकसरीने कसं तुम्ही सांभाळलं पाहिजे याच्याबद्दल थोडीशी मी माहिती देणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब करा। तर कसं असतं, आपल्याकडे एक महिन्याचा खर्च हा आपल्याला दिला जातो की पूर्ण महिन्यामध्ये एवढे पैसे आपल्याला खर्चायला दिलेले असतात। त्यामध्ये आपण सहसा ज्यावेळेस आपल्याला पैसे दिले जातात त्यावेळेस आपण एकदम सर्रास त्या पैशांचा खर्च करतो, म्हणजे त्याचा कुठेच लिखापडी त्याची म्हणजे त्या पैशांची नसते आपल्याकडे। तर मला हे सांगायचं आहे की सगळ्यात पहिले तुम्हाला जर एक्सेल येत असेल तर एक्सेलवर तुम्ही की महिन्याच्या दुधाचा खर्च तुमचा इतका हवा आहे, तुम्ही जर रोजचं 1 लिटर दूध घेत असाल तर महिन्याला 74 किंवा रुपये लिटर याप्रमाणे 1400 रुपये असे तुमचा दुधाचा खर्च होतो, किंवा अर्धा लिटर घेत असाल तर किती होतो, अशा पद्धतीने तुमचा ठराविक दुधाचा खर्च तुमचा पाहिजे। जर तुमचा 1400 रुपये महिन्याला दुधाचा खर्च होत असेल तर एक्स्ट्रा 200 रुपये म्हणजेच 1500-1600 एवढा खर्च तुम्ही त्या दुधाच्या रकान्यामध्ये लिहिला पाहिजे की इतक्यापर्यंतच तुमचं दूध गेलं पाहिजे। 200 रुपये का एक्स्ट्रा की कधी कधी आपल्याला कोणी पाहुणे येतं तर आपल्याला जास्तीचं दूध लागतं, सण असतो, वार असतो। त्यानंतर भाजीसाठी तुमचा ताजा भाजीपाला, आपल्याला जो काही आठवड्याचा भाजीपाला लागतो त्याचा पूर्ण म्हणजे हिशोब करून तुमच्या घरातली किती माणसं आहेत त्यानुसार भाजीचा तुमचा खर्च वेगळा पाहिजे, फळांचा खर्च वेगळा पाहिजे, त्यानंतर दवाखाना, इमर्जन्सी याची पॉकेट मनी वेगळी पाहिजे, किराणा वेगळा पाहिजे। तर ज्यावेळेस तुम्ही तो जो काही तुमचा 10,000 म्हणा, 12,000 म्हणा खर्च असेल महिन्याचा, तो ज्यावेळेस तुम्ही डिवाईड करणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की महिन्याला आपल्याला भाजीला खरंच किती पैसे लागतात, फळांना किती पैसे लागतात। आणि हे केव्हा कळतं आपल्याला, ज्यावेळेस आपण त्या खर्चाचा ट्रॅक ठेवतो। आणि हा ट्रॅक कधी आपल्याला ठेवता येणार, ज्यावेळेस आपण रोजच्या रोज जी काही खरेदी केली ती आपण लिहून ठेवणार। आता याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन्स भरपूर आहेत की जे आपण प्ले स्टोअरवर सहजरित्या डाउनलोड करू शकतो। डेली एक्सपेन्स असतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फिल्टर्स असतात, त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ह्या महिन्याचा, मागच्या महिन्याचा जर तुम्ही लिहिलेला असेल एक्सपेन्स याच्यामध्ये तर सगळं व्यवस्थित भेटतं। तुम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे रकाने करू शकता, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, व्हेज म्हणजे सॉरी ग्रोसरी, नॉन व्हेज असे सगळे रकाने करू शकता। आणि मग ॲट द एंड ऑफ मंथ, एक महिन्याच्या अखेरीला तुम्ही ज्या वेळेस ओव्हरलुक करता ते ॲप्लिकेशन किंवा फिल्टर लावता लास्ट 1 मंथ, त्यावेळेस तुम्हाला कळतं की दुधासाठी मी 1600 रुपये टाकले होते परंतु इथे तर 1400चंच दूध झाले, भाजीसाठी 1000 रुपये ठेवले होते परंतु 800चीच भाजी झाली, किंवा फळांसाठी मी तर 1000च ठेवले होते पण 1200ची फळं झाली। तर तुम्हाला कळतं की कुठल्या कॅटेगरीमध्ये पैसे तुम्हाला जास्त टाकायचेत, कमी टाकायचेत, किंवा कुठल्या कॅटेगरीतले पैसे हे तुमचे वाचतात। कधी कधी मेडिकल इमर्जन्सी किंवा इमर्जन्सी फंड म्हणून जो काही आपण 1000-1500 रुपये पॉकेट मनी ठेवत असतो तर त्यामध्ये कधी कधी आपल्याला मेडिकल इमर्जन्सी येतच नाही, मग ते पैसे आपले वाचले जातात। आणि काय होतं अनावधानाने ते पैसे महिन्याच्या शेवटी आपल्याला दुसऱ्या गोष्टींमध्ये खर्च होतात, अनपेक्षितपणे आपण दुसरी एखादी वस्तू खरेदी करतो आणि मग आपल्याला ज्यावेळेस आपण हे लिहिलेलं नसतं त्यावेळेस समजतच नाही आपल्याला। आपण जर एखाद्या दिवशी विचार केला तर आपण काय विचार करतो की अरे ह्या महिन्यात मला दवाखानाही नव्हता, मी काही खरेदीही केली नाही, तरी पण माझे पैसे तर शिल्लक 1ही रुपया राहिला नाही, तर मग पैसे गेले कुठे। तर मला फक्त लेडीजला एकच सांगायचे की सुगरण तर आपण असतोच, होतोच आणि सुगरण होण्यासाठी खूप प्रयत्न करतो, परंतु आर्थिक स्वावलंबी आणि आर्थिक साक्षर होणं हे सुद्धा फार गरजेचं असतं। प्रत्येक महिलेने सुशिक्षित असणं फार गरजेचं असतं। आता मला इथं दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या वेळेस आपण म्हणजे आता काय ट्रेंड निघाला आहे की एखादा सण आला तर मी नवीनच साडी घालणार। स्त्रियांचं बहुतेक आता म्हणजे जे ऑब्झर्वेशन मी करते, किंवा एखाद्याचं लग्न असेल मी नवीनच साडी घालणार, मी नवीनच ज्वेलरी घेणार,
कारण आजकाल सोन्याच्या ज्वेलरी तर आपण घालत नाही, त्यामुळे प्रत्येक सणाला, प्रत्येक लग्नाला वेगळी साडी, त्याच्यावरती वेगळा ब्लाऊज, वेगळा ज्वेलरी, म्हणजे हा जो खर्च आहे ना, हा कुठेतरी आपण टाळू शकतो आणि त्यातनं आपण पैसे बचत करू शकतो. आता मला इथे एकच सांगायचं आहे की एखादी स्त्री कमवती असो किंवा कमवती नसो, परंतु तिचं एक तरी 500 रुपयाचं तरी म्युच्युअल फंड हा असला पाहिजे, ज्याला आपण SIP म्हणतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. ही जी SIP असते ना, ही तुमच्या स्टॉक मार्केटवरती चालत असते. म्हणजे आपल्याला कधी कधी कळत नाही कुठला स्टॉक घ्यायचा, कुठला वाढेल, किंवा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये एवढा टाईम नसतो. त्यावेळेस आपण ना SIP घेतली तर भरपूर अशा SIPs आहेत. त्याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर प्लीज खाली कमेंट करा, किंवा मी जो पुढचा व्हिडिओ बनवेल तो पूर्ण SIPची डिटेल त्या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करेन. तर ज्यावेळेस तुम्ही असं SIP काढता, माझं वैयक्तिक असं मत आहे की जे FD असतं किंवा सरकारी योजनाही खूप चांगल्या आहेत, परंतु त्याच्यातला परतावा आणि जर तुम्ही म्युच्युअल फंडचा SIPमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याच्यातला जो परतावा आहे एक 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, तर त्या दोन परताव्यांमध्ये फार तुम्हाला डिफरन्स जाणवेल. SIPमध्ये नक्कीच तुम्हाला जास्त परतावा मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महिलांनी बचत करायला शिकणं हे फार गरजेचं असतं. तर तुम्ही जास्त नाही तर सुरुवातीला 1000 रुपये किंवा 500 रुपयांपासून, 100 रुपयांपासून सुद्धा SIP चालू होतात. ICICI प्रुडेन्शियल ब्ल्यूचिप म्युच्युअल फंड्स असे जे फंड्स आहेत ते अक्षरशः 100 रुपयांपासून चालू होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला एक तारीख फिक्स द्यायची असते. ऑटो डेबिट तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात राहत नसेल त्याच दिवशी पैसे टाकायचे, तर तुम्ही ऑटो डेबिट हा ऑप्शन करू शकता. तुमच्या अकाउंटमधनं त्या दिवशी तेवढे पैसे आपोआप कट होतात आणि तुमची जी SIP असते ती विना अडथळे चालू होते. आणि तुम्ही जर बघितलं ना, जर आता मार्केट थोडंसं आहे अपडाऊन स्थितीमध्ये, परंतु मार्केट कधी झेप घेईल ना हे सांगता येत नाही. आता मागच्या 5 वर्षामध्ये बऱ्याचशा आदित्य बिर्ला असेल किंवा क्वांटम असेल, असे वेगवेगळे म्युच्युअल फंड्स आहेत की ज्यांनी दर वार्षिक 20 ते 22%, 18 ते 22% एवढा पर ॲन्युअल रिटर्न हा दिलेला आहे. आता मला तुम्ही सांगा, 18 ते 22% वार्षिक रिटर्न हा शक्यतो कुठल्याच सरकारी योजना किंवा बँकेत वगैरे आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे आपण जितकं सुशिक्षित होऊ तितका, आणि याच्यामध्ये रिस्क अजिबात नसते SIPमध्ये, पण तुम्हाला याच्यातनं एक बचत करण्याचा जो हे असतो, सवय असते बचत करण्याची, ती लागते. जर SIPबद्दल जास्त माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच माहिती घेऊन म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रिस्की वाटत असतील तर महिलांचे बचत गट असतात त्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाका, किंवा सरकारी ज्या काही योजना असतात किंवा ज्या काही स्कीम्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्यानंतर गव्हर्नमेंटचे पेन्शन योजना आहेत, बऱ्याचशा योजना आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही महिना 12 रुपये, वार्षिक एवढे रुपये टाका, तुम्हाला नंतर वयाच्या 65 वर्षानंतर 5000, 1000, 10000 असे पैसे किंवा पेन्शन स्वरूपात पैसे भेटणार. तर ह्या सगळ्या ज्या स्कीम्स असतात किंवा ज्या गोष्टी असतात ना, त्याच्यामध्ये महिलांनी सक्रिय भाग घेतला पाहिजे आणि त्यामध्ये आपले स्वतःचे अकाउंट उघडून त्या स्कीम्स मध्ये जे स्कीम्स चालू करून आपलं भविष्य सिक्युअर केलं पाहिजे. तर हा व्हिडिओ टाकण्याचा एकच उद्देश होता माझा की प्रत्येक महिलेने हे आर्थिक साक्षर होणं फार गरजेचं आहे. आणि ज्या महिला, म्हणजे माझं हे ऑब्झर्वेशन आहे की ज्या कमवत्या महिला असतात ना, त्यांच्यापेक्षा ज्या घरी बसून घर संसार चालवतात त्यांच्यामध्ये बचत करण्याची जी प्रवृत्ती असते ती जास्त असते. कारण की ज्या काही महिला असतात त्यांच्यामध्ये आता कॉम्पिटिशन चालू आहे की एखादीने घराला कलर, म्हणजे एखाद्याने घराचं काम केलं तर तिचं बघून आपणही ते काम करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याने घराचं रिनोव्हेशन केलं तर आपल्यालाही वाटतं आपलंही घर रिन्यू करायला हवं, गरज नसते तरीसुद्धा आपण त्या गोष्टी करतो. त्यानंतर कधी कधी म्हणजे असं सणावारांना एखाद्या स्त्री जर नेहमीच नवीन साड्या घालत असेल तर आपल्यालाही वाटतं आपली ही साडी नवीनच हवी, रिपीट साडी नको.
साड्यांमध्ये सुद्धा, कपड्यांमध्ये सुद्धा आता सध्या खूप लोक पैसे खर्च करतात. तर मला असं म्हणायचं नाही तुम्ही पैसे खर्च करू नका, नीटनेटकं राहू नका, परंतु त्यातनं सुद्धा एक थोडीशी बचत करून तुम्हाला जर ज्यावेळेस तुम्ही बचत करायला लागताल, ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला लागताल, त्यावेळेस तुम्हाला खरंच खूप चांगलं फिलिंग येते. काहींना सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची सवय असते की थोडेफार पैसे साचले, त्याच्यातले 5-10% स्वतःवर खर्च करून दुसरे जे उरलेले पैसे असतात त्याचं ते सोनं खरेदी करतात. खरंच तो सुद्धा खूप बेटर ऑप्शन आहे. आणि म्हणजे असं करून तुम्ही फक्त महिलांनी बचत करावी असं, म्हणजे ज्यावेळेस महिलाही साक्षर होत असते त्यावेळेस देश साक्षर होत असतो. कारण जी पुढची पिढी आहे ती त्या स्त्रीलाच बघून पुढच्या गोष्टी करत असते. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की जो काही तुम्ही खर्च करता तो टाळेबंद पद्धतीने करा. त्याच्यावर आपल्याला कुठे अनावश्यक जो काही खर्च आहे तो कंट्रोल करता येतो की नाही त्याचा विचार करा. पहिले 2-3 महिने हे खूप बोरिंग होतं. मी स्वतः जेव्हा नवीन करत होते त्यावेळेस मला ह्या गोष्टींमध्ये असं वाटायचं काय यार 5-10 हजाराचा खर्च लिहायचा काय होणार आहे ह्या गोष्टींनी. परंतु फरक हा पडतो, आपल्याला समजतं की आपला जो खर्च आहे. आता माझं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगते. माझा भाजीपेक्षा सुद्धा जास्त खर्च हा खाऊ जो असतो, खाऊ सेक्शन होता माझा, ज्याच्यामध्ये मी माझ्या मुलीसाठी काहीही शाळेत न येताना आईस्क्रीम म्हणा, काही कुरकुरे, चिप्स वगैरे ह्या गोष्टी आणायचे आणि मी डेली बेसिसला त्या आणत असायचे. म्हणजे मला ती सवयच झाली. शाळा सुटली, घरी येताना तिला काहीतरी खाऊ घेऊन यायचा. रोजचे 20-30 कधी आईस्क्रीम घेतली, कधी कॅडबरी घेतली तर 100पर्यंत तो खर्च जायचा. तिच्यासोबत मी मलाही घ्यायचे. तर एक ज्यावेळेस मी ॲनालिटिक केलं माझ्या होम एक्सपेन्सचं त्यावेळेस मला हे जाणवलं की भाजीपेक्षा जास्त खर्च माझा खाऊ सेक्शनमध्ये जातो आहे. आणि तिथून पुढे मी तो खर्च कसा कमी होईल, पुढच्या महिन्यात तो खर्च कसा कमी होईल, आणखी कसा कमी होईल याच्यावर काम केलं. आणि नक्कीच तो जो खाऊवरती जाणारा खर्च होता तो डायव्हर्ट होऊन माझा फ्रूट्सवरती आणि ज्या आपल्या भाज्या असतात त्याच्यावरती गेला. आणि नक्कीच त्याचा फायदा म्हणजे खर्च थोडासा कमीही झाला आणि तो खर्च फळांवर गेला. त्यामुळे नक्कीच मला स्वतःलाही शांती भेटली की आपली मुलगी हेल्दी खाते, जंक फूड नाही खाते. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी SIP काय असते आणि SIPने खरंच किती फायदा होतो हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.